हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. 12 आठवडे कारवाई नाही. भाऊसाहेब काळे यांचे नाशिकमध्ये बेमुदत उपोषण सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उमरे येथील भाऊसाहेब दशरथ काळे यांनी आपल्या मागण्यांसाठी 6 एप्रिल 2024 पासून नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. काळे यांनी अहिल्यानगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गट विकास अधिकारी राहुल तायडे तसेच संबंधित विभागांवर कामात कसूर आणि दप्तर दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर तब्बल 12 आठवडे कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच पाटबंधारे जलसिंचन योजना लाभ क्षेत्र विभाग प्राधिकरण नाशिक, मुळा पाटबंधारे विभाग अहिल्यानगर आणि राहुरी येथील संबंधित अधिकाऱ्यांनी देखील तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासनाच्या 18 जानेवारी 2013च्या परिपत्रकानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत काळे यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडून अद्याप कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा भाऊसाहेब काळे यांनी दिला आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी विशेष प्रतिनिधी सुनील भिकाजी निकम, नाशिक. मी भाऊसाहेब दशरथ काळे, राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर. मी इथं 10/3ला आयुक्त कार्यालयात उपोषणाला बसलो पहिलं. आता परत आजपासून 6 तारखेला परत उपोषणाला बसलो. आपले अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, राहुरीचे गट विकास अधिकारी राहुल तायडे यांच्या कामात दिरंगाई केल्याप्रमाणे त्यांच्या विरोधात उपोषण आहे. काय दिरंगाई, दप्तर दिरंगाई काय झाली त्यांच्याकडून कामात कसूर कोणता झालेला आहे का, ज्यामुळे आपण इथं विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे उपोषणाला बसलेले आहे? मी आज त्यांना 8 महिन्यांचे पत्र दिले. यांना नगरचे जिल्हा नाशिक आयुक्त कार्यालयाचे पत्र आहेत. कुठलीच कारवाई राहुल तायडे यांना आणि आनंद भांडे कुठलीच कारवाई केली आतापर्यंत चौकशी. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत यांच्यावर उपोषण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली.